मध्य रेल्वेवरील मुंब्रा स्थानकाजवळ झालेल्या अपघातामुळे आता सामान्य जनतेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे आणि त्याबाबत आता राजकीय गदारोळ तर माजलाच होता। याशिवाय आता वेगवेगळे निर्णय सुद्धा घेण्यात येत आहेत। तसेच आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून ठाणे येथे धडक मोर्चा सुद्धा काढण्यात आला होता आणि यावेळी अनेक त्यांच्या ज्या मागण्या आहेत ते त्यांनी स्टेशन मास्टर तसेच रेल्वे अधिकाऱ्यांसमोर मांडल्या आणि यानंतर आता त्यांची जी मुख्य मागणी होती की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने असं सांगितलंच होतं की जर एसी लोकल सेवा सुरू करण्याबाबत जे तुम्ही मत मांडले म्हणजे कालच्या अपघातानंतर रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्यांकडून अशी माहिती देण्यात आली होती की आम्ही आता ओपन क्लोज म्हणजे ऑटोमॅटिक ओपन क्लोज होणारे डोअर असणाऱ्या रेल्वे सेवा आता आणणार आहोत आणि यावर आज अविनाश जाधव यांनी असं मत मांडलं की तुम्ही जर अशी सेवा सुरू करणार असाल तर सामान्य जनतेला हे परवडणार आहे का। तर याचंच उत्तर म्हणून कुठेतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज एक नवीन निर्णय सांगितला आहे। तो निर्णय नेमका कोणता आहे आणि याचा खरंच काही उपयोग होणार आहे का तेच सांगणारा हा व्हिडिओ। नमस्कार, मी किशोरी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र। मध्य रेल्वेवरील मुंब्रा स्थानकाजवळ सोमवारी 9 जून रोजी सकाळी झालेल्या भीषण लोकल रेल्वे अपघातानंतर संपूर्ण राज्य हादरून गेले। या दुर्घटनेमध्ये 4 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अनेक प्रवासी गंभीर जखमी झालेत। मात्र या पार्श्वभूमीवर रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून कोणतेही जाहीर दुःख व्यक्त करण्यात आलं नसल्यामुळे त्यांच्यावर असंवेदनशीलतेचे आरोप होताना पाहायला मिळतात। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघातावर प्रतिक्रिया देताना सायंकाळी झालेल्या चर्चेची माहिती दिली। काल म्हणजेच 9 जून रोजी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव माझ्यासोबत 2.5 तास चर्चा करत होते। उपनगरीय रेल्वे सेवेचा सर्वाधिक विकास मोदी सरकारच्या काळात झालेला आहे। मेट्रो नेटवर्क न झाल्यामुळे ओव्हरक्राउडिंग वाढलं आहे। दरवाजे लावण्याचे काम सुरू आहे। व्हेंटिलेशनसाठी खास डिझाईन सरकारकडे तयार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासोबत असंही सांगितलंय की सरकारने एसी लोकल सेवा सुरू ठेवण्याचा आणि भाडे न वाढवता प्रवाशांना सुविधा देण्याचा मास्टर प्लॅन तयार केलाय। एसी ट्रेन देण्याचा विचार सुरू आहे। त्यासोबतच राज्य सरकार आणि केंद्र सरकार एकत्र येऊन उपाययोजना करतील असंही त्यांनी सांगितले। याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याशिवाय असंही म्हणालेत की शासकीय कार्यालयांना फ्लेक्सी डायल्यूट देण्यात आलाय, मात्र खासगी कार्यालयांमध्ये काही अडचणी येत आहेत। सार्वजनिक वाहतुकीची क्षमता वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे। याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजून काय काय म्हणाले ते पाहूया। कालची घटना अतिशय गंभीर आहे। आज सकाळी काही माध्यमांमध्ये मी बघत होतो की रेल्वे मंत्र्यांची असंवेदनशीलता आहे वगैरे। मुळात काल रेल्वे मंत्री माझ्याशी जवळपास 2 तास चर्चा करत होते। त्यातल्या अडचणी काय आहेत याही त्यांनी समजून सांगितल्या, उपाययोजना काय आहेत याही त्यांनी सांगितल्या। आणि आपण जर बघितलं तर सबअर्बन रेल्वेवरही सर्वात जास्त गुंतवणूक ही मोदी सरकारच्या काळात झाली। पॅसेंजर अम्युनिटीज मध्येही पॅसेंजर सेफ्टीमध्येही मोठ्या प्रमाणात झालेली आहे। तथापि कालची घटना ही गंभीरच आहे आणि आजही आपलं मेट्रोचं नेटवर्क पूर्ण न झाल्यामुळे अजूनही सबअर्बन रेल्वेमध्ये ओव्हरक्राउडिंग आहे। त्यामुळे ऍडिशनल ट्रेन्स कशा आणता येतील हा एक महत्वाचा प्रश्न आहे। पॅसेंजर सेफ्टी करता आता जसं काल त्यांनी सांगितलं की आम्ही दरवाजे लावण्याचा विचार करतो, लगेच दरवाजे लावले तर लोक गुदमरतील। आता एवढं सरकारला समजतं डिझाईन करताना की जर दरवाजे लावले तर व्हेंटिलेशनची व्यवस्था करावी लागेल। बिना व्हेंटिलेशनचे तर दरवाजे काही सरकार लावणार नाही। म्हणजे तेवढं तर निश्चितपणे डिझाईन डोकं हे सरकारकडे आहे। एवढंच नाही तर आता त्यांचा प्रयत्न आहे की मोठ्या प्रमाणात आपल्याकडे एसी ट्रेन्स द्यायच्या आणि या दरवाजावाल्या एसी ट्रेन्स द्यायच्या आणि एसी ट्रेन देताना भाडं न वाढवता त्या एसी ट्रेन्स द्यायच्या। अशा प्रकारचंही त्या ठिकाणी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी त्याचा प्लॅन तयार केलेला आहे। त्यामुळे कालचं जी घटना आहे त्यातनं काही गोष्टी आपल्याला निश्चितपणे शिकाव्या लागतील आणि त्या प्रकारचं काम त्या ठिकाणी करावं लागेल। त्याचं प्लॅनिंग केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून करेल। अशा प्रकारचा प्रयत्न आहे। कारण मी तुम्हाला एक सांगतो की आता एक प्रकारे म्हणजे हे तयार होणार आहे की आपल्या मेट्रो या अतिशय चांगल्या त्या एसी आणि लोकल ट्रेन म्हणजे लोकल ट्रेनमध्ये ट्रॅव्हल करणारा नागरिक हा दुय्यम नाही ना, म्हणून त्यालाही एसी मिळावी आणि त्याच फेअरमध्ये मिळावी असा आमचा आग्रह। पण आता
आपल्या शासकीय कार्यालयांना काही फ्लेक्झी टायमिंग दिलेलाच आहे, तो मागच्या काळातच दिलेला आहे. खासगी आस्थापनांमध्ये तो करणं जरा कठीण जात आहे, कारण त्यांचे प्रॉफिट्स आणि सगळ्या गोष्टींचा विचार ते अधिक करतात. पण याच्यामध्ये अजून काही करता येईल का, हा निश्चितपणे आपला प्रयत्न असेल. आणि दरम्यानच्या काळात पब्लिक ट्रान्सपोर्टचं इन्फ्रास्ट्रक्चर अजून किती वाढवता येईल हा प्रयत्न आम्ही करू. मुंब्रा येथे झालेल्या अपघातानंतर सर्वसामान्य जनता आणि राजकीय वर्तुळातून प्रश्न उपस्थित केला जातोय की रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव अजूनही भावनाशून्य कसे. अपघात घडून 24 तासांहून अधिक कालावधी उलटून गेला तरीही त्यांनी अद्याप मृत प्रवाशांना श्रद्धांजली वाहिली नाही, ना अपघातासंबंधी अधिकृत माहिती दिली आहे. रेल्वे मंत्रालयाकडून अद्याप कोणतीही मदत सुद्धा जाहीर करण्यात आली नाहीये. सामान्य जनतेच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा विषय अत्यंत गंभीर असून आता सरकारकडून ठोस कृती आणि उत्तर अपेक्षित आहे. अपघातातून काय धडे घेतले जातील आणि भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना होतील हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. खरं तर मध्य रेल्वे नेहमीच चर्चेत येत असते आणि आता पुन्हा एकदा ती चर्चेत आली, ती म्हणजे अपघातामुळे. आणि या अपघातानंतर अनेक राजकीय नेत्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर हे जे प्रवासी होते, जे मृत्युमुखी पडले होते किंवा जे जखमी झाले होते, यांच्याबाबत श्रद्धांजली अर्पण केली होती. यासोबतच मध्य रेल्वेकडून ठोस पावलं उचलली जावेत यासाठी सुद्धा उपाययोजना करण्याबाबतचे निर्देश असो किंवा सूचना असोत या दिल्या होत्या. पण अश्विनी वैष्णव यांनी मात्र कोणतीही सोशल मीडिया पोस्ट केली नसल्यामुळे ते आता चर्चेत येत आहेत. आणि ते इतके भावनाशून्य कसे असा प्रश्न आता सामान्य जनतेकडून विचारला जातोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे आता खरंच एसी लोकल सेवा जी आहे ती सुरू करण्यात येणार आहे का. म्हणजे याआधी सुद्धा 2019 मध्ये हा निर्णय घेण्यात आला होता, पण यावर कोणती ठोस भूमिका घेतली नव्हती किंवा त्याच्यावर कोणतीही अंमलबजावणी करण्यात आली नव्हती. आणि त्यानंतर आता या अपघातामुळे हा निर्णय आता पुन्हा एकदा त्यांनी तो विषय आता पुन्हा वरती काढला की आता यावर आपण कुठली तरी गोष्ट करणार आहोत आणि ही उपाययोजना आता लवकरच आपण अंमलात आणू असं सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. पण हा जो त्यांनी सांगितलेला निर्णय आहे याची खरंच अंमलबजावणी होईल का, याबाबतचं तुमचं मत काय आहे. याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे गर्दीचा विषय टाळण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांची जी कामाची वेळ आहे ती सुद्धा आता बदलण्यात येईल असं सुद्धा त्यांनी सांगितलंय. यामुळे खरंच गर्दी आटोक्यात येईल का असं तुम्हाला वाटतंय का, हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि राज्यातील तसेच देशभरातील महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा टाइम महाराष्ट्र. धन्यवाद.